मंडळी, मान्सून म्हणजे आपल्या देशाची लाईफलाईनच. आपल्या देशातल्या कोट्यवधी शेतकऱ्यांचं भविष्य, आपलं बजेट आणि देशाची अर्थव्यवस्था या मान्सूनच्या पावसावरच अवलंबून असते. पण याच मान्सून बाबत आता अत्यंत चिंताजनक आणि धडकी भरवणारा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. प्रशांत महासागरात निर्माण झालेला एल निनो आता दिवसेंदिवस जास्त मजबूत होत चाललाय. याच दरम्यान भारतातल्या मोठ्या खासगी हवामान संस्था स्कायमेटनं असा इशारा दिलाय की ज्यानं सर्वांचंच टेन्शन वाढवलंय. स्कायमेटच्या नव्या अंदाजानुसार यावर्षी भारतात दुष्काळ पडण्याची शक्यता तब्बल 70% वाढली आहे. स्कायमेटच्या अंदाजात नक्की काय, आपल्या शेतीवर, पिकांवर आणि तुमच्या माझ्या खिशावर याचा काय परिणाम होणार आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं अगदी सोप्या भाषेत समजून घेऊयात. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. मंडळी, आधी हवामानाचा अंदाज कसा बदलला हे समजून घेऊ. तर एप्रिल महिन्यात जेव्हा स्कायमेटनं पहिला अंदाज जाहीर केला होता, तेव्हा त्यांनी देशात दीर्घकालीन सरासरीच्या म्हणजेच लॉंग पिरियड ॲव्हरेजच्या 94% पाऊस होईल असा अंदाज दिला होता. पण ऑगस्ट महिन्यात हवामानात मोठे बदल झाले. स्कायमेटनं आपल्या अंदाजात मोठी सुधारणा करत पावसाचा अंदाज 94% वरून थेट 85% खाली आणलाय. हवामानशास्त्राच्या भाषेत जेव्हा पाऊस सरासरीच्या 90% कमी होतो, तेव्हा तो गंभीर चिंतेचा विषय बनतो. स्कायमेटनं आपल्या विश्लेषणात स्पष्ट टक्केवारी दिली आहे. देशात दुष्काळ पडण्याची शक्यता 70%, सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता 20% आणि सामान्य पाऊस पडण्याची शक्यता फक्त 10% इतकीच उरली आहे. सरासरीपेक्षा जास्त किंवा अतिवृष्टीची शक्यता तर संस्थेनं 0% इतकी नोंदवली आहे. म्हणजे यंदाचा हंगाम कोरडा जाण्याचे संकेत या आकडेवारीतून स्पष्ट दिसतात. मंडळी, याला कारणीभूत आहे तो म्हणजे प्रशांत महासागरातील सुपर एल निनो. समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान सातत्यानं वाढतंय आणि हा एल निनो जितका जास्त तीव्र होईल तितका भारतीय मान्सूनवरचा दबाव वाढत जाईल असं हवामान शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. आतापर्यंतच्या हंगामाचा आढावा घेतला तरी सुद्धा चित्र फारसं दिलासादायक नाहीच. जून महिन्यात मान्सूनचं आगमन संथ गतीनं झालं आणि महिना अखेरीस सरासरीच्या केवळ 65% इतकाच पाऊस नोंदवला गेला. जुलैमध्ये सुरुवात तर वेगानं झाली, पण दुसऱ्या आठवड्यात ब्रेक मान्सूनचा फटका बसला. महिन्याच्या उत्तरार्धात परिस्थिती थोडी सुधारली आणि आकडा जवळपास सरासरी एवढा आला. एकूणच जून ते जुलै या 2 महिन्यात देशभरात सरासरीच्या तुलनेत 13% पावसाची तूट नोंदवली गेली. आता ऑगस्ट महिना सुद्धा फारसा दिलासादायक नसेल असा इशारा देण्यात आलाय. संपूर्ण महिन्यात सरासरीच्या तुलनेत सुमारे 16% तूट राहू शकते असाही अंदाज आहे. सप्टेंबरमध्ये पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमीच राहील असा अंदाज आहे. थोडक्यात पुढचे 4 ते 6 आठवडे म्हणजे ऑगस्टचा उर्वरित काळ आणि संपूर्ण सप्टेंबर हे या हंगामाचं भवितव्य ठरवणार आहे. आता वळूया या अंदाजाच्या सगळ्यात महत्त्वाच्या पैलूकडे, की याचा शेतीवर होणारा परिणाम. मंडळी, आजही देशातली जवळपास 45% लोकसंख्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून आहे. राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचा वाटा 14 ते 16% दरम्यान आहे. पावसावर आधारित खरीप पिकं जसं की डाळी, तेलबिया, मका, ज्वारी, बाजरी आणि ऊस यांना पावसाच्या अनियमिततेचा सर्वाधिक फटका बसतो. पाऊस वेळेवर आणि पुरेसा न पडल्यास पेरणी लांबते, उगवण क्षमता कमी होते. याचा परिणाम म्हणजे उत्पादनात मोठी घट होते. विशेष म्हणजे कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांचं उत्पन्न यामुळे थेट धोक्यात येतं. मुख्य म्हणजे याचा परिणाम फक्त शेतकऱ्यांपुरता मर्यादित राहत नाही. कमकुवत खरीप हंगामाचा फटका ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही बसतो आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न घटलं की साधारण 2 ते 3 महिन्यानंतर त्याचा परिणाम ग्रामीण भागातील खरेदी क्षमतेवर दिसू लागतो. पण यात एक दिलासादायक बाब म्हणजे देशातलं सिंचनाखालील शेती क्षेत्र आता सुमारे 60% पोहोचलाय, जे काही वर्षांपूर्वी जवळपास निम्मच होतं. शिवाय सध्या धरणांमधील पाणीसाठा दीर्घकालीन सरासरीपेक्षा जवळपास 19% जास्त आहे. त्यामुळे पावसातील तुटीचा काही प्रमाणात परिणाम कमी होऊ शकतो. पण मान्सून खरोखरच कमकुवत राहिला तर त्याचे संपूर्ण परिणाम या वर्षाच्या अखेरच स्पष्टपणे समोर येतील असं तज्ज्ञांचं मत आहे. मंडळी, आता येऊया सगळ्यात जिव्हाळ्याच्या मुद्द्याकडे, की तुमच्या आणि माझ्या खिशावर याचा किती परिणाम होणार. भारताच्या ग्राहक किंमत निर्देशांकात अन्नधान्याचा वाटा जवळपास 40% इतका मोठा आहे. त्यामुळे मान्सून कमकुवत राहून पिकांचं उत्पादन घटलं तर त्याचा थेट परिणाम अन्नधान्याच्या किमतीवर होतो आणि तिथून महागाई वाढते. डाळी, भाजीपाला आणि खाद्यतेल या रोजच्या स्वयंपाकातील महत्त्वाच्या घटकांच्या किमती सर्वात आधी वाढतात, कारण ही पिकं मोठ्या प्रमाणात पावसावर अवलंबून असतात.
सध्या महागाईचा दर फार मोठ्या प्रमाणात वाढलेला नसला तरी तो हळूहळू वरच्या दिशेने सरकत असल्याचं दिसतंय. रिझर्व्ह बँकेनंही याबाबत आपली चिंता व्यक्त केली आहे. बँकेच्या अंदाजानुसार संपूर्ण आर्थिक वर्षाचा महागाईचा दर सरासरी 4.6% आसपास राहू शकतो, पण ऑक्टोबर डिसेंबर या तिसऱ्या तिमाहीत तो 5.2% वाढण्याची शक्यता आहे. हा नेमका तोच काळ आहे जेव्हा मान्सूनचा परिणाम पिकांच्या उत्पादनावर दिसू लागतो आणि त्याच वेळी सणासुदीचा काळ असल्यानं बाजारातली मागणीही वाढलेली असते. म्हणजे पुरवठा कमी आणि मागणी जास्त हे समीकरण किमती आणखी वाढवणारं ठरू शकतं. आता पुढचे काही आठवडे, विशेष म्हणजे ऑगस्टचा उर्वरित काळ आणि सप्टेंबर महिना, हे या संपूर्ण हंगामाचं भवितव्य ठरवणार आहेत. जर एल निनो अंदाजानुसार जास्त तीव्र झाला तर भारताला गेल्या दशकभरातील सर्वात कठीण मान्सून हंगामांपैकी एकाला सामोरं जावं लागू शकतं. बाकी मंडळी, तुमच्या भागात पावसाची काय स्थिती आहे? तुम्हाला काय वाटतं, यंदाचा मान्सून सावरेल की दुष्काळाचं संकट खरंच गडद होईल? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.